रिसेंटली चालू असलेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये व्हिडिओ अनालिसिसचं महत्त्व संपूर्ण जगाला पटलेलं आहे. अभिषेक शर्माच्या विरोधात सर्वच टीमनी प्लॅनिंग केलेलं होतं, परंतु एका प्लेअरला त्याच्या स्ट्रॉंग झोनमध्ये खेळून आउट घेता येतं, वीक झोन्समध्ये खेळून देखील आउट घेता येतं. याचं एक चांगलं उदाहरण मिळालेलं आहे. इंडिया विरुद्ध USA यांच्यामध्ये पहिला सामना झाला. अली खानने अभिषेक शर्माला आउटसाइड ऑफ स्टंप फुलर एक डिलिव्हरी केली, त्याच्यासाठी डीप कव्हर्स प्लेस केला आणि अभिषेक शर्माला मारण्यासाठी आमंत्रित केलं. इलिव्हेशन न मिळाल्यामुळे तो शॉट डायरेक्ट डीप कव्हरच्या हातात जाऊन स्थिरावला. अदर्स टीमने अभिषेक शर्माचा बॉटम हँड ब्लॉक केला, त्याला हात खोलायला चान्स दिला नाही. हात एक्सटेंड करायला चान्स न मिळाल्यामुळं अभिषेक शर्माची विकेट तिथे गेलेली आहे. व्हिडिओ अनालिसिस्ट, हेड कोच आणि असिस्टंट कोचेसला मिळालेलं हे एक चांगलं यश आहे, कारण जगाला एवढे दिवस व्हिडिओ अनालिसिस काय असतो माहिती नव्हता. पाठीमागचे व्हिडिओ जे अभिषेक शर्माने बॅटिंग केलेले व्हिडिओ आहेत, त्या व्हिडिओजवरती अभ्यास करून ते व्हिडिओज कट करून कंपाईल करून ते हेड कोच जवळ सादर केले आणि तिथं परफॉर्मन्स सांगितलं की अभिषेक शर्मा हात एक्सटेंड केल्यानंतरच जास्त रन बनवतो. अभिषेक शर्माचा बॉटम हँड ब्लॉक केला तर हात एक्सटेंड करायला चान्स मिळणार नाही आणि त्याच्यानंतर अभिषेक शर्मा हा आपल्याला लवकर आउट घेता येईल.